शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी जे आहे ते सोयाबीन पिकामध्ये आता पिवळा मोझॅक विषाणू प्रादुर्भावाची जे आहे ते निरीक्षण जे आहे ते आम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे. तर ते कशा पद्धतीने दिसतात आणि एक जर बाधित झाड झालं तर त्याचा पुढं कशा पद्धतीनं वाढत जातो त्याचं जे आहे तर ते निरीक्षण या ठिकाणी मी दाखवेन. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू प्रादुर्भाव आल्याच्या नंतर जी काही आपण असं हे ह्याला हलवल्यानंतर बघा इथं हे घोंगान जे दिसतं ना, मी जर व्यवस्थित बघितलं तर हे घोंगान जे दिसतं ना, तर हे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असतो. आपण जर पानाच्या खालच्या साईडनं जर व्यवस्थित बघितलं तर बघा हे सगळं हे बघा हे जे उडालेले आहेत हे पांढऱ्या माशा तर ह्या व्हेक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करतात. आणि आपल्या पिकाचं आता मी थोडंसं झूम करून दाखवेन पांढरी माशी कशा पद्धतीनं पानाच्या खालून जे आहे ते असते. तेव्हा हे जे दिसायलेलं आहे तर हे पांढरी माशी जी आहे ते आपल्याला प्रत्येक पानाच्या त्या ठिकाणी जे आहे ते निदर्शनास येते. तर महत्त्वाचं की हे पिवळा मोझॅक विषाणू म्हणजे काय, तर हे हिरवा आणि पिवळा असा रंग एकत्रित झालेला जो आहे तो दिसतो आणि पानं जे आहे ते असे ओबडधोबड झाल्यासारखे दिसतात. आणि ह्याच्यातून जे आहे ते अन्नद्रव्य तयार करायच्या कामकाजाला जे आहे ते अडथळा येतो. बघा हे पान जे आहे ते एकदम असं ओबडधोबड झाल्यासारखं दिसतं. तर हे निरीक्षण बघा इथं या ठिकाणी हा बाधित झाड आहे. त्याच्यानंतर बघा त्या ठिकाणी समोर लगेच या ठिकाणी सुद्धा हे बाधित झाड आहे. बघा याही ठिकाणी सुद्धा असं हे दिसायले. त्याच्या बाजूला इथं पण हे आहे. तसंच ह्या ठिकाणी सुद्धा लगेच आपल्याला पुढं इथं सुद्धा बाधित झाड आहे. हे सुद्धा आता हळूहळू नवती सुद्धा बाधित व्हायला चालू झालेली आहे. आणि हे सगळा पॅचमध्ये जो आहे तो हा पिवळ्या मोझॅकचं जे आहे ते झाडं दिसत आहेत. इवन या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे दिसत आहे. तर हा पिवळा मोझॅक विषाणूचे झाडं दिसले की लगेच हे उपटून जाळून जे आहे ते नष्ट करा. जर हे आपण असेच ठेवले तर आपल्या शेतामध्ये ह्या रोगाचं प्रमाण जे आहे ते जसं इथं ही वाढायला सुरुवात झालेली आहे तर हे अशा पद्धतीने हे वाढत जातं आणि मग पुढं जे आहे ते आपलं नुकसान त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळं रसशोषक किडीचं व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय. त्याच्या अनुषंगानं थायमेथॉक्झाम अधिक लॅम्बडा सायत्रीन हे जे संयुक्त घटक असलेलं कीटकनाशक मार्केटमध्ये प्रीमिक्स भेटतंय तर ते तुम्ही वापरू शकता. आलिका किंवा आनोलिक नावाने येतं किंवा तेहेलका नावाने येतं तर त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि रसशोषक किडी नियंत्रित करू शकता. त्यांना जे आहे ते त्याचं व्यवस्थापन करू शकता. आणि दुसरं हे मात्र हे झाडं जे आहे ते बाधित उपटून जाळून टाकणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची झाडं जी आहे ती उपटून जाळून नष्ट करा.